भिवंडी वाडा जव्हार हा रेल्वे मार्ग होणे आवश्यक आहे। या मार्गासाठी अनेक वर्षात प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत। या मार्गामुळे आदिवासी बांधव, शेतकरी, नोकरदारांना ठाणे मुंबई प्रवास करणे सोयीचे होईल। त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी वाडा येथे पत्रकारांशी बोलताना दिली। वाडा तालुक्यात औद्योगिकरण झपाट्याने वाढत असून अनेक कारखाने येथे आले आहेत, मात्र त्यांच्यासाठी दळणवळण सुविधा अपुऱ्या पडत आहेत। कारखान्याचे मालक, काम करणारे अधिकारी हे मुंबई, ठाणे, कल्याण या शहरात राहतात, मात्र त्यांना कारखान्यात येण्यासाठी तासनतास लागत आहे। याशिवाय येथील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल, दूध, भाजीपाला आदी शहरात नेण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरणार आहे। तसेच येथील बेरोजगार तरुणांना शहरात काम धंद्यासाठी जाणे सोपे होईल। यासाठी या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली। तर ही जी मागणी आहे ही रास्त मागणी आहे आणि खरं म्हटलं तर अनेक वर्षापासून जर याचा फॉलोअप घेतला असता तर आजपर्यंत त्याचा रिझल्ट देखील आला असता। परंतु मला वाटतं साधा प्रस्ताव देखील या रेल्वेचा केंद्रीय मंत्रालयाकडे आहे का मला माहीत नाही, पण मी याची या अधिवेशनामध्ये माहिती घेईन आणि तसा प्रस्ताव देखील मी सादर करेन। कारण आज वाडा, जव्हार, विक्रमगड आपण इकडचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात आमच्या आदिवासी समाज राहतो आणि ह्या समाजाची जर प्रगती करायची असेल खऱ्या अर्थाने तर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि डेव्हलपमेंट व्हायचे असेल तर रेल्वेची आवश्यकता आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी जो आपण विषय काढला, मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की येत्या अधिवेशनापासून तर जोपर्यंत मी खासदार आहे माझा नक्की प्रयत्न असेल की या 5 वर्षाची रेल्वे यावी। जरी पुढं मागे असला तरी मी प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला आपल्याला ही सगळी माहिती देखील देत जाईल। तर मी जे रेल्वे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाशी माझा कशा प्रकारे पत्रव्यवहार चालू आहे, मी कशा प्रकारे पाठपुरावा करतो याची सगळी माहिती देईन। तुम्ही सगळी पत्रकार मंडळी आहात, मी तुम्हाला मी एवढंच सांगेन की प्रत्येक 15-20 दिवसात मी वाडा तालुक्यात असेल, तर प्रत्येक वेळेस तुम्ही देखील ह्या तालुक्यात काय काय समस्या आहे, कसे कुठले प्रश्न हाताळले जातात याची माहिती मला देत जा। मी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत जाईल आणि त्याच्यातून आपण आता MSCBचा देखील विषय झाला, ते एक महिला तुम्ही पाहिली असेल